भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यायामशाळेमध्ये अनधिकृतपणे कार्यालय थाटत वीज चोरी केल्याचा आरोप करण्यात आलाय। महावितरणाची कोणतीही परवानगी न घेता 2012 पासून अनधिकृतपणे विजेची चोरी सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। यासंबंधी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी महावितरण, महापालिका आणि पोलिसांना नोटीस पाठवली आहे। वीज चोरी प्रकरणी फौजदारी गुन्ह्याची तरतूद असताना महावितरणानं केवळ एका वर्षासाठी केवळ 95,000चा दंड वसूल केल्याचं सांगितलं जातंय। राजकीय बळाचा वापर करून घाटेंनी गुन्हा दाखल करू दिला नाही असा आरोप नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे। सागर धाडवे यांच्या तक्रारीनंतर सरोदे यांनी ही नोटीस पाठवली आहे। व्यायामशाळेमध्ये 8 एसी असून घाटे यांच्या कार्यालयात देखील 1 एसी चोरी केलेल्या विजेवर वापरण्यात येतोय। मात्र तरीही अहवालात नोंद न करता केवळ जुजबी दंड होईल असा अहवाल महावितरणानं दिल्याचा आरोप या नोटीसीद्वारे करण्यात आलाय। भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका मनीषाताई घाटे यांनी बेकायदेशीरित्या पुणे महानगरपालिकेची व्यायामशाळा जी आहे ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा उपक्रम मागील 12 वर्षापासून सुरू केलेला आहे। आपण साधारणतः बघू शकतो की तिथे ज्या पद्धतीने त्यांनी वीज वापरलेली आहे की 10 किलोवॅटहून अधिक वीज वापरल्याचे अहवाल तयार झाले, तरी सुद्धा ती अहवालामध्ये कमी लोड दाखवून त्यांच्यावरचा भार कमी दाखवण्यात आला। बेकायदेशीरित्या वीज वापरणं ही वीज चोरी आहे। मोठ्या प्रमाणात वीज चोरी त्यांनी साधारणतः 11 ते 12 वर्षापासून केलेली आहे। खरं तर वीज चोरी हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि विद्युत कायद्याच्या कलम 135 नुसार त्यांच्यावर लगेच वीज मंडळानेच गुन्हा नोंदवायला पाहिजे किंवा कॉर्पोरेशननी गुन्हा नोंदवायला पाहिजे, कारण की कॉर्पोरेशनच्या जागेत ही बेकायदेशीर व्यायामशाळा आहे जिथे धीरज घाटे यांनी स्वतःचं पक्षाचं कार्यालय थाटलेलं आहे आणि अहवालामध्ये मात्र केवळ तिथे कार्यालय असं दाखवलेलं आहे। त्यामुळे ज्या जागेचा वापर ज्या कारणासाठी करण्याची परवानगी महानगरपालिकेने दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त कारणांचा वापर जो आहे तो सातत्याने दिसतो आहे आणि तरी सुद्धा त्यांच्यावर मागील 12 वर्षापासून कोणतीही कारवाई होत नाही। सगळ्या यंत्रणांचा गैरवापर करायचा, गुंडागर्दी करायची आणि दडपशाहीच्या खाली आपण आपली सत्ता गाजवायची, अशा प्रकारे जर राजकीय नेते प्रस्थापित होत असतील तर त्याला अनेकांचा विरोध आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत, वीज चोरीचा आरोप करण्यात आलाय, काय तथ्य, काय अपडेट? प्राजक्ता, या सगळ्या प्रकरणामध्ये धीरज घाटे हे महापालिकेच्या व्यायामशाळेमध्ये स्वतःचं पक्षाचं संपर्क कार्यालय जे ते चालवतात आणि त्यासाठी वीज जोड नसताना बेकायदेशीर चोरी करून वीज गेले 12 वर्ष ते वापरतायत। असं असताना केवळ एका वर्षाचा 95,000 रुपये दंड जो आहे तो महावितरणनं त्यांना केलाय। यापूर्वी त्या संदर्भातल्या तक्रारी झालेल्या होत्या। कागदावरती त्यांनी किती वीज वापरली आहे याचा स्पष्ट उल्लेख येतोय। 10 किलोवॅट पेक्षा जास्त वीज जी आहे ती त्यांनी वापरली आहे। मात्र असं असताना सुद्धा तिथला लोड जो आहे किंवा अधिभार जो आहे तो कमी दाखवण्यात आला आणि त्या अनुषंगानं दंडाची आकारणी जी आहे ती करण्यात आली। त्याचबरोबर एक कलम 135 नुसार विद्युत कायद्याच्या अशा वीज चोरी करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल केला जातो। मात्र या प्रकरणामध्ये महावितरणनं गुन्हा दाखल केलेला नाही। म्हणजे एकतर जागा महापालिकेची, तिचा वापर हा राजकीय, त्यात वीज चोरी, असे अनेक प्रकार असताना सुद्धा धीरज घाटे यांच्यावरती कारवाई केली जात नाही किंवा ते त्यांच्या राजकीय बळाचा वापर करतात। वैभव, माफ करा, थोडंसं थांबवतंय। धीरज घाटे यांची स्वतःची प्रतिक्रिया आली, आपण ती पहिले ऐकूया। ते खरं तर एका व्यायामशाळेच्या जागेत आहे, म्हणजे तुम्ही ती जागा हडपली आहे, लाईट बिल भरलं नाहीये, 95,000 लाईट बिल पेंडिंग आहे, तरी कारवाई होत नाही असे आरोप तुमच्यावर होत आहेत। आज असीम सरोदे यांनी त्यावरती भाष्य केले। काय नेमकं प्रकरण आहे? कार्यालयाची जागा कुणाची आहे? लाईट बिल किती पेंडिंग आहे? ती वास्तू, ती जागा, तो पूर्ण परिसर महानगरपालिकेचा आहे आणि मला कालच कळालं की ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी त्या विषयात काही नोटीस ही महानगरपालिका, महावितरण किंवा या सगळ्या संस्थांना दिलेली। मुळात या विषयातलं अधिक माहिती ही आपल्याला महापालिका आणि महावितरण देऊ शकते, पण हे जे आरोप माझ्यावरती आत्ताच्या काळात झालेले आहेत हे केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती
एक राजकीय षडयंत्र आहे आणि याच्यामध्ये आरोप करणारे कोण आहेत याची जर नीट माहिती घेतली तर आपल्याला त्यातली पूर्ण माहिती समोर येईल. पण मला असं वाटतं की महानगरपालिका महावितरण हे आपल्याला या विषयातली अधिक माहिती देऊ शकेल. पण मग जी लाईट बिल पेंडिंग आहे याआधी देखील एक दोघांनी आरोप केले होते काँग्रेस पक्षातील की लाईट बिलचं नेमकं काय प्रकरण आहे? नाही, मुळात तिथे एक व्यायामशाळा आहे आणि ती व्यायामशाळा मी नगरसेवक असताना महानगरपालिकेच्या निधीतून बांधलेली आहे. त्यामुळे ती बांधल्यानंतर त्याचं हस्तांतरण करणं, ती कुणाला चालवायला देणं हा सर्वस्वी अधिकार महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाचा आहे. त्यामुळे मी म्हणलं तसं की इतके दिवस तर महावितरणाकडून याबद्दल अधिक माहिती दिली जाईल असं धीरज घाटे म्हटलेले आहेत. वैभव, तुमचेही धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.